श्री स्वामी समर्थ. लवकरच मार्गशीर्ष महिन्याची सुरुवात होत आहे. मार्गशीर्ष महिन्यामध्ये सुख, शांती, वैभव्य, ऐश्वर्य, समाधान प्राप्त व्हावे म्हणून मार्गशीर्ष महिन्यामध्ये महालक्ष्मीचं व्रत केलं जातं. गुरुवारचे उपवास केले जातात. तर यावर्षी 5 गुरुवार आलेले आहेत. तर 4ही गुरुवार आपण उपवास करून 5व्या गुरुवारी देखील उपवास करून शेवटच्या गुरुवारी उद्यापन केलं जातं. परंतु ज्यांच्या घरी हे मार्गशीर्ष गुरुवारचं व्रत केलं जात नाही किंवा ज्यांच्या घरी पूजा मांडणी देखील केली जात नाही, तर मी अगोदर सांगितलं होतं व्हिडिओमध्ये की ज्यांना उपवास करायचा नाही त्यांनी पूजा मांडणी तरी अवश्य करावी. परंतु ज्यांच्या घरी पूजा मांडणी देखील केली जात नाही व उपवास देखील केले जात नाहीत, अशा महिलांनी काय करावं जेणेकरून महालक्ष्मीची कृपा त्यांच्यावर व्हावी. तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप खास ठरणार आहे. कारण की पूजा मांडणी नसली केली किंवा उपवास नाही धरला तरीही अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी आपण मार्गशीर्ष सारख्या पवित्र महिन्यामध्ये थोड्याफारशा का होईना सेवा केल्या, काही उपाय केले तर नक्कीच माता लक्ष्मीचा हात आपल्या डोक्यावरती राहील आणि घरामध्ये सुख, शांती, ऐश्वर्य, समाधान नांदेल. तर पैसा म्हणजे फक्त लक्ष्मी किंवा लक्ष्मी म्हणजे फक्त पैसाच नव्हे, तर त्यासोबतच सुख, शांती, समाधान घरामध्ये नांदावे. घरामध्ये आपण शिजवलेलं अन्न रुचकर लागावे. घरामध्ये धनधान्याची कधीही कमतरता भासू नये. आपलं घर हे गोकुळासारखं सतत आनंदी आणि समाधानी असावे. घरातल्या व्यक्तींमध्ये प्रेम असावे. तर यासाठी आपण काही उपाय करावेत, काही सेवा करावेत की जेणेकरून आपलं घर हे गोकुळासारखं अगदी आनंदी राहील. तर त्याबद्दलचा आजचा व्हिडिओ आहे. तुम्ही उपवास केला नाही किंवा पूजा मांडणी केली नाही तरी देखील मी काही तुम्हाला सेवा सांगणार आहे किंवा काही छोटी मोठी कामे सांगणार आहे. ते करून तुमच्या मनाला देखील खूप समाधान वाटेल, तुम्हाला प्रसन्न वाटेल आणि घरामध्ये सुख, शांती, वैभव्य, ऐश्वर्य, अखंड लक्ष्मी नांदेल. चला तर मग वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा, आपण जसं श्रावणी सोमवारचा उपवास करतो त्यावेळी श्रावणामध्ये आपण पवित्र महिन्यामध्ये कोणीही मांसाहार करत नाही. श्रावण महिना आपण पाळतो. अगदी त्याप्रमाणेच मार्गशीर्ष महिना हा देखील खूप पवित्र आहे. या पवित्र महिन्यामध्ये देखील आपण आपल्याला मांसाहार करायचा नाही. तर तुम्ही शक्यतो मांसाहार करूच नये. कारण की मांसाहार करून जे तुम्ही काही सेवा करता, काही धर्म करता तरी देखील तुम्हाला त्याचं पूर्ण फळ मिळत नाही. त्यामुळे मांसाहार करणं नक्कीच बंद करावं. तर मांसाहार या महिन्यात देखील तुम्ही करू नये. जर तुम्हाला शक्य तुम्हाला जर शक्य नसेल तर तुम्ही फक्त गुरुवार तरी पाळावा. गुरुवारच्या दिवशी तरी घरामध्ये मांसाहार करू नये. घरामध्ये मांस मटण शिजवू नये. तर आपण आपला जो मुख्य दरवाजासमोरची जी जागा आहे, जे अंगण आहे, ते या दिवशी नक्की तुम्ही स्वच्छ करून घ्या. पाणी ओतून तुम्ही स्वच्छ करा. सारवायचं अंगण असेल तर सारवून घ्या. त्यामुळे बरीचशी नकारात्मक ऊर्जा निघून जाते आणि लक्ष्मीच्या स्वागतासाठी देखील आपलं हे प्रवेशद्वार, आपलं अंगण हे स्वच्छ असेल तर नक्कीच माता लक्ष्मी अशा घरामध्ये वास करते. त्यानंतर आपल्याला हळदीचे लेपन करायचे. त्यासाठी 1 चमचाभर हळद, त्यामध्ये थोडंसं गोमूत्र आणि पाणी घालून आपण त्याची पेस्ट करून घेतलेली आहे. नंतर एका वाटीमध्ये थोडंसं गोमूत्र घालून त्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करा किंवा नुसतं गोमूत्र आपण फुलाने आपल्या घरभर शिंपडायचं आहे. माता लक्ष्मीला गोमूत्र खूप प्रिय आहे आणि गोमूत्र घरामध्ये शिंपडल्याने घरातील नकारात्मकता नष्ट होते आणि घरामध्ये सकारात्मक वातावरण तयार होतं. जे आपण हळदीचं लेपन करण्यासाठी जी पेस्ट केली होती त्याने आपल्या जे उंबरट आहे ते स्वच्छ करून त्यावरती आपण हळदीचं लेपन करायचं आहे. हळदीचं लेपन सुकत आहे तोपर्यंत आपण आपला जो मुख्य प्रवेशद्वार आहे त्या मुख्य प्रवेशद्वार आपण आपलं ओल्या कपड्याने पूर्णपणे स्वच्छ करून घ्यायचं आहे. तर इथे आपण मागून पुढून आपला जो मुख्य दरवाजा आहे तो पूर्णपणे स्वच्छ करून घेतलेला आहे. तर हळदीचं लेपन केल्यानंतर, हळदीचं लेपन थोडंसं सुकल्यानंतर आपण त्यावरती रांगोळी देखील काढायची आहे. आपण लक्ष्मीची पावले, तुम्ही या ठिकाणी लक्ष्मीची पावले आणि स्वस्तिक हे चिन्ह रांगोळीने नक्की काढा. कारण की किती जर चिटकवलेली लक्ष्मीची पावले किंवा दरवाजावरती शुभ लाभ तुम्ही चिटकवलेलं असलं तरी देखील लक्ष्मीची पावले रांगोळीने काढणे याला खूप महत्त्व आहे. कारण की जसं की आपण बनावट प्लॅस्टिकची फुलं घरामध्ये आणतो, परंतु जे काही आपलं जे खरोखरचं फूल आहे, जे ओरिजिनल फूल आहे, त्याची महती ही वेगळीच असते. आपण प्लॅस्टिकची फुले किती जरी वापरली तरी आपण जे खरोखरचं फूल वाहतो त्याला आणि प्लॅस्टिकच्या फुलाला फरक आहे. त्यासाठी तुम्हाला शक्य असेल तर रांगोळीने स्वस्तिक आणि लक्ष्मीची पावले नक्की काढा. आपला जर उंबरठा सुशोभित असेल, स्वच्छ असेल, असं तर आपण माता लक्ष्मीचं स्वागत केलं तर अशा घरामध्ये माता लक्ष्मी नक्कीच प्रवेश करेल. मार्गशीर्ष महिना हा माता लक्ष्मीला खूप प्रिय आहे. तर घरोघरी मार्गशीर्ष महिन्यामध्ये लक्ष्मीचं व्रत केलं जातं.
आपल्याला शक्य असेल तर आपण एवढीशी छोटीशी कामे तर करूच शकतो. आपल्याला हळदीचं लेपन करायचं आहे. हळद ही भगवान विष्णूंना खूप प्रिय आहे आणि जिथे भगवान विष्णू तिथे माता लक्ष्मी ही खेचली जाते. माता लक्ष्मी अशा घरामध्ये नक्कीच वास करते. तर हळदीचं लेपन केल्यानंतर आपण उंबरठ्याची पूजा करून घ्यायची आहे. उंबरठ्याची पूजा करत असताना हळदी, कुंकू, पुष्प वाहून घ्यायचं, अक्षता वाहून घ्यायच्या. त्यानंतर आपण आरती ओवाळून घ्यायची, धूप ओवाळून घ्यायची. तर या दिवशी आवर्जून आपल्याला आपल्या उंबरठ्याची पूजा करायची आहे. त्यानंतर आपण आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर आपण ओल्या कुंकवाने स्वस्तिक किंवा शुभ लाभ हे चिन्ह काढायचं आहे. तर हे आपण तुमच्या दरवाजावरती जर चिटकवलेलं स्वस्तिक किंवा शुभ लाभ असेल तरी देखील तुम्हाला ओल्या कुंकवानेच इथे स्वस्तिक व शुभ लाभ काढायचा आहे. कारण की ओल्या कुंकवाने तुम्ही या दिवशी स्वस्तिक आणि शुभलाभ काढल्याने जी घरामध्ये पॉझिटिव्हिटी तयार होते, जी माता लक्ष्मी आकर्षित होते, ते त्या चिटकवलेल्या फुलाने किंवा चिटकवलेल्या शुभलाभ या चिन्हाने, स्वस्तिक चिन्हाने होत नाही. त्यासाठी आपल्याला या दिवशी ओल्या कुंकवाने स्वस्तिक हे चिन्ह आवर्जून काढायचं आहे. स्वस्तिक हे चिन्ह शुभतेचं प्रतीक आहे. ह्या शुभचिन्हामध्ये सर्व देवी देवतांचा वास असतो. मुख्य दरवाजावरती स्वस्तिक हे चिन्ह असल्याने अशा घरामध्ये माता लक्ष्मी अखंड वास करते. तर फक्त स्वस्तिक हे चिन्ह आपल्याला काढायचं नाही, त्यावरती हळदी कुंकू देखील व्हायचं आहे, पुष्प व्हायचं आहे, धूप दीप ओवाळून आपण आरती ओवाळून घ्यायचे. अशी आपण मुख्य प्रवेशद्वाराची स्वस्तिक ह्या चिन्हाची पूजा करून घ्यायची आहे. स्वस्तिक हे चिन्ह व्हिडिओमध्ये जसं दाखवलं अगदी त्याचप्रमाणे काढायचं आहे. कारण की योग्य पद्धत मी इथे तुम्हाला स्वस्तिक काढायची दाखवलेली आहे. शेजारी 2-2 दांड्या देखील काढायच्या आहे. दांड्या काढत असताना खालून वरती काढा, म्हणजे आपल्या घराची उत्तरोत्तर प्रगती होत राहते. जिथे स्वच्छता आणि शांतता असते अशा घरामध्ये माता लक्ष्मी ही अखंड वास करते. त्यासाठी आपलं घर हे अगदी स्वच्छ असावं, नीटनेटकं असावं. आपलं स्वयंपाकघर देखील आपण स्वच्छ करून घ्यायचं आहे. या दिवशी तुम्ही आवर्जून तुमच्या स्टोवची म्हणजे चुलीची तुम्हाला पूजा करायची आहे आणि किचनमध्ये देखील आपल्याला एक स्वस्तिक काढायचं आहे. त्याचं देखील हळदी कुंकू अक्षता फूल वाहून पूजा करायची आहे. कारण की जिथे अन्नपूर्णा प्रसन्न असते अशा घरामध्ये धनधान्याची कधीही कमतरता भासत नाही आणि घरातील व्यक्तींचं आरोग्य देखील अगदी ठीक राहतं. त्यासाठी प्रत्येक गृहिणीने, प्रत्येक महिलेला माझी विनंती आहे की गुरुवारी मार्गशीर्ष महिन्यातल्या गुरुवारी किंवा मंगळवारी, शुक्रवारी, पौर्णिमेला तुम्ही घरातील अन्नपूर्णा मातेची नक्की पूजा करा. आपल्या स्वयंपाकघरामध्ये एक दिवा आपल्याला अन्नपूर्णा मातेच्या नावाने लावायचा आहे. अन्नपूर्णा मातेची पूजा करत असताना तुम्ही अन्नपूर्णे सदापूर्णे शंकर प्राणवल्लभे ज्ञान वैराग्यच सिद्ध भिक्षां देहीच पार्वती या मंत्राचा जप करावा आणि असं एक स्वस्तिक आपल्याला आपल्या किचनमध्ये काढायचं आहे. कारण की जिथे अन्नपूर्णा मातेचा आशीर्वाद असतो अशा घरामध्ये देवी लक्ष्मी सतत वास करते आणि अशा घरामध्ये कशाचीच कधीही कमतरता भासत नाही. तर यानंतर आपण आपल्या देवघरातील जी काही देवपूजा करतो तर ती देवपूजा करत असताना तुम्ही देवांना पंचामृताने स्नान घालू शकता किंवा माता लक्ष्मीला शंख खूप प्रिय आहे. तुमच्या घरामध्ये जर शंख असेल तर शंखाने तुम्ही माता लक्ष्मीला स्नान घालू शकता, पंचामृताने स्नान घालू शकता. जर आपल्याला पूजा मांडणी करायची नसेल, उपवास करायचा नसेल तरी देखील अशा शुभ प्रसंगी, शुभ दिवशी आपण काही शुभ कामे केली तर नक्कीच त्याचा लाभ आपल्याला दुप्पट होतो. तर यासाठी तुमच्या घरामध्ये श्रीयंत्र असेल, माता लक्ष्मीची मूर्ती असेल किंवा अन्नपूर्णा मातेची तर मूर्ती प्रत्येकाच्या घरामध्ये असते, तर यांना देखील तुम्ही हळदीने किंवा कुंकवाने स्नान घालू शकता. तर हळद ही देवींना खूप प्रिय आहे. हळदीने स्नान घातल्यानंतर देवी लवकर प्रसन्न होते. त्यासाठी हळदीने स्नान घाला. आणि ज्यांना कुंकुमार्चन करणं शक्य नाही तर अशा महिलेने किंवा ज्यांना जमत नाही अशा महिलेने कुंकवामध्ये थोडंसं पाणी मिक्स करून त्या कुंकवाने देवीला स्नान घातलं तर नक्कीच तुम्हाला कुंकुमार्चन केल्याचं फळ हे मिळेल. त्यासाठी नक्कीच अशा महिलांनी या दिवशी आवर्जून कुंकवामध्ये पाणी मिसळून अगदी साध्या सोप्या पद्धतीने देवीला अभिषेक करावा. देवीला अभिषेक करत असताना तुम्ही नक्कीच देवीच्या मंत्रांचा जप करावा. देवीला अभिषेक करत असताना तुम्ही देवीच्या कोणत्याही सोप्या मंत्राचा जप करू शकता किंवा महालक्ष्मी अष्टकम म्हणू शकता, श्री सुत्तमचं पठण करू शकता. तर अशा काही ह्या छोट्या मोठ्या सेवा आहेत त्या आपण या प्रसंगी या गुरुवारी केल्या तर नक्कीच माता लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होईल. तर महालक्ष्मी अष्टकम आपल्या गुरुवारच्या कथेच्या पुस्तकामध्ये असतं. ज्यांना ह्या कथेची पुस्तकं नसतील ज्यांच्याजवळ किंवा ज्यांच्याकडे अष्टकम ज्यांना म्हणता येत नाही त्यांनी यूट्यूबवर लावून त्यांच्याबरोबर जर आपण म्हटलं तर नक्कीच आपल्याला 2 दिवसामध्ये आपण ते बरोबर म्हणू शकेन. तर त्यासाठी तुम्ही श्री सुक्तम किंवा महालक्ष्मी अष्टकम आपण
यूट्यूबवरती लावून त्यांच्याबरोबर म्हणून तुम्ही देखील याचा पाठ करू शकता किंवा ओम महालक्ष्मीये नमः या मंत्राचा जप करू शकता किंवा ओम श्रीम ह्रीम क्लीम कमले कमलालये प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीम ह्रीम श्रीम ओम महालक्ष्मीये नमः या कमलात्मक मंत्राचा देखील तुम्ही जप करू शकता किंवा महालक्ष्मीच्या गायत्री मंत्राचा देखील तुम्ही जप करू शकता। ओम महालक्ष्मीच्या विद्महे विष्णुपत्नीच्या धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात या देखील मंत्राचा तुम्ही जप करू शकता। तर असे जप करत किंवा सेवा करत तुम्हाला देवांना स्नान घालायचे आहे आणि आपली रोजची देवपूजा आपण आटपून घ्यायची आहे। रोजची देवपूजा करत असताना तुम्ही लाल पिवळ्या रंगाचं वस्त्र नक्की परिधान करा। गुरुवारचा दिवस हा भगवान विष्णूंना देखील समर्पित असतो, त्यासाठी या दिवशी तुम्ही पिवळे वस्त्र आवर्जून घाला किंवा माता लक्ष्मीसाठी तुम्ही लाल रंगाचं वस्त्र घातलं तरी देखील खूप छान होईल। ज्यांच्या देवघरामध्ये मंगल कलश असेल तर त्यांनी तो मंगल कलश पुन्हा एकदा भरून घ्यायचा आहे, तांब्या स्वच्छ करून घ्यायचा आहे, त्यावरती स्वस्तिक काढायचं आहे, हळदी कुंकवाची 8 बोटे उठवायची आहेत, आंब्याची किंवा विड्याची पाने ठेवायची, त्यानंतर कलशाला लाल धागा गुंडाळून घ्या आणि तुम्ही तांदळावरती हा कलश स्थापित करायचा आहे। कलशामध्ये तुम्ही हळदी कुंकू अक्षता 1 रुपयाचं नाणं सुपारी पुष्प घालू शकता, त्यानंतर त्यावरती तुम्ही नारळ ठेवायचा आहे। तुमचा जर कलश असेल तर तुम्ही तो पुन्हा एकदा स्थापित करू शकता किंवा ज्यांच्या घरी मंगल कलश नाही अशा महिलांनी आवर्जून पहिल्या गुरुवारी घरामध्ये मंगल कलशाची स्थापना करायची आहे, कारण की घरामध्ये मंगल कलश असेल तर अशा घरामध्ये कधीही संकटे येत नाहीत, कारण की जेव्हा घरामध्ये एखादं संकट येईल तर ते या पाण्यामध्ये शोषलं जातं। समुद्र मंथनातून जशी महालक्ष्मीची उत्पत्ती झाली अगदी त्याचप्रमाणे मंगल कलश देखील हे समुद्र मंथनाचाच एक भाग आहे। या मंगल कलशामध्ये ब्रह्मा विष्णू महेश हा तिन्ही देवांचा वास असतो, त्यासाठी मंगल कलश हा घरामध्ये अवश्य असावा। तुमच्या घरामध्ये नसेल तर तुम्ही पहिल्या दिवशी महालक्ष्मीच्या व्रताच्या पहिल्या गुरुवारी तुम्ही घरामध्ये मंगल कलश स्थापित करा किंवा तुमच्याजवळ जर असेल तर तो पुन्हा एकदा स्वच्छ करून तुम्ही देवघरामध्ये स्थापित करू शकता। शक्य असेल तर तुळशीपुढे 1 तुपाचा दिवा व देवघरामध्ये 1 तुपाचा दिवा नक्की लावावा, कारण की तुपाचा दिवा भगवान विष्णू तसेच माता लक्ष्मीला खूप प्रिय आहे। सकाळी आणि संध्याकाळी आपल्याला तुळशीची पूजा करायची आहे। संध्याकाळी तुळशीमध्ये पाणी घालू नये, सकाळी तुम्ही तुळशीमध्ये पाणी घालून हळदी कुंकू वाहून तुम्ही तुळशीमध्ये एक दिवा लावायचा आहे, अगरबत्ती लावायची आहे। तर तुळशीपुढे छोटी का होईना रांगोळी काढा, रांगोळी फक्त पांढरी ठेवू नये, त्यावरती हळदी कुंकू वाहावे किंवा थोडेसे रंग भरावे, रांगोळीची देखील पूजा करून घ्यावी। सकाळी तुळशीची पूजा करत असाल तर तिला स्पर्श करू शकता, परंतु सायंकाळी तुळशीची पूजा करताना तुळशीला स्पर्श करू नये। मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारच्या दिवशी तुम्हाला चुकूनही घर पुसून घ्यायचं नाही किंवा घर स्वच्छ करून घ्यायचं नाही। बुधवारच्या दिवशी तुम्हाला तुमचं घर किंवा जाळं जळमट काढायचं आहे। कधीही गुरुवारच्या दिवशी घर पुसू नये किंवा स्वच्छ करू नये, घरातील जड कपडे धुवू नये। तर जड कपडे म्हणजे काय, तर एक्स्ट्राची आपण जी साफसफाई करतो, जसं की अंथरूण कांबरून धुवायचं असो किंवा पाय पुसण्या धुवायच्या असो किंवा असे काही एक्स्ट्राच्या जड वस्तू धुणं असो, ज्याला आपण साफसफाई करणं असं देखील म्हणतो। तर गुरुवारच्या दिवशी कधीही मार्गशीर्ष महिन्यातच नव्हे तर कधीही गुरुवारच्या दिवशी घराची साफसफाई करू नये किंवा घराची साफसफाई करत असताना त्यावरती खडे मीठ टाकून आपण जी फरशी पुसून काढतो तर ती फरशी आपल्याला पुसून काढायची नाही। तुम्हाला जर पुसायचीच असेल तर खडे मीठ न टाकता तुम्हाला फरशी पुसायची आहे। तर मार्गशीर्ष गुरुवारचं व्रत आहे तर आदल्या दिवशीच तुम्हाला तुमची फरशी व घर पूर्णपणे स्वच्छ करून घ्यायचं आहे, स्वच्छ पुसून घ्यायचे आहे। गुरुवारच्या दिवशी चुकून ही फरशी पुसू नये किंवा घरातील जड वस्तू धुवू नये, तर हे देखील प्रत्येक गृहिणीने लक्षात ठेवावं। तर गुरुवारच्या दिवशी तुम्हाला शक्य असेल घरामध्ये श्रीयंत्र असेल तर श्रीयंत्रावरती कुंकुमार्चन अवश्य करावं। कुंकुमार्चन करत असताना श्रीसुक्ताचा पाठ करावा, 1 वेळा करू शकता, 11 वेळा करू शकता। शेवटी फलश्रुती वही वाचायची आहे किंवा महालक्ष्मीचं मंत्र मी तुम्हाला अगोदर सांगितलं ते म्हणायचे किंवा तुम्ही महालक्ष्मी अष्टकम म्हणत देखील श्रीयंत्रावरती कुंकुमार्चन करू शकता। तुम्ही उपवास केला नाही किंवा पूजा मांडणी केली नाही तरी देखील तुम्ही मार्गशीर्ष गुरुवारची कथा वाचू किंवा ऐकू शकता। तर यूट्यूबवरती देखील महालक्ष्मीची कथा सांगितलेली आहे, माझा व्हिडिओ अपलोड झालेला आहे, ते तुम्ही पाहून त्यासोबत वाचू शकता किंवा ती कथा ऐकू देखील शकता, कारण की महालक्ष्मी व्रताची कथा ऐकल्याने देखील ह्या व्रताचे पूर्ण फळ मिळते। तर अशा काही छोटे मोठे कामे आहेत ती या मार्गशीर्ष गुरुवारी तुम्ही उपवास केला किंवा पूजा मांडणी केली नाही तरी देखील नक्की करा, केली असेल तरी देखील तुम्हाला या सेवा तुम्ही नक्की करा, त्यामुळे तुम्हाला खरंच खूप प्रसन्न वाटेल आणि तुमच्या घरामध्ये भरभराट होईल, तुमच्या घरामध्ये नक्कीच तुम्हाला बदल जाणवेल। तर व्हिडिओ कसा वाटला कमेंटद्वारे अवश्य कळवा। पूजा मांडणीचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड झाले।